मित्रांनो, माझ्या जीवनात अशा काही अडचणी आल्या आणि अशी काही परिस्थिती माझ्यावर निर्माण झाली होती, की ह्या गोष्टी मला फार वेळानं कळाल्या. कारण काय झालं, ज्यावेळी मला वाटत होतं की पतसंस्थेत नोकरीला होतो, त्यावेळी जर ही नोकरी सोडली तर माझं घर, माझं संसार किंवा माझ्या ज्या गरजा आहेत, मुलं लहान होती, पण थोडीफार कसं ना माझी गरज होतीच त्यावेळी. आणि सातत्यानं त्या पतसंस्थेत नोकरी करताना एक लक्षात यायचं, की मला इथं थांबता येत नाही. कारण मी जे क्लार्क जागेवर ज्या बसवत होतो, तिथं त्या ज्या पिग्मी एजंटनं ते काउंटर पुढं ढकललं होतं आणि त्यातनं माझा एक अपमान, जे कार्यकारी संचालक होते, त्यांनी माझा थोडा अपमान केला होता. कारण मी न केलेल्या जी चूक मी केलीच नव्हती त्याची मी शिक्षा भोगत होतो. आणि मला वाटत होतं की एक संस्था फार मोठी संस्था होती, जवळजवळ दीड कोट रुपयाची संस्था उलाढाल होती त्यावेळची. आणि सुरुवातीलाच माझे स्वप्न होते की मी पिग्मी एजंट करत करत मी क्लार्क झालो होतो. आणि मला माहिती होतं की आज एक दिवस ह्या संस्थेचा मी शाखा अधिकारी होणार आहे. पण जशी कार्यकारी संचालक अधिकाऱ्यानं माझ्यावर जशी अपमान केला आणि की तुझ्या वडिलाची ही संस्था नाही आणि तू पाहिजे तसं इथं बसू शकत नाहीस, तूच स्वतः काउंटर ढकललं असणार, म्हणजे ढकललं होतं ते पिग्मी एजंटनं ढकलं होतं. आणि त्याचा राग त्या कार्यकारी संचालक होता. आणि त्या कार्यकारी संचालकाचं कामच असं होतं की सगळ्या ज्या काय 9-10 शाखा होत्या, त्या शाखेचं संपूर्ण ते नियोजन करत होते, शेणगावे म्हणून होते ते. आणि त्यावेळी मला कळालं की थोडंसं मी तिथं तरीसुद्धा 4-6 महिने अशी काढलीत की मला तिथं काढायची इच्छा नव्हती. कारण एक तरी तिथं परदेशात नोकरी सोडावी, तर पुढं दुसरी नोकरी मिळते का नाही. कारण त्यावेळी नोकरीला एक फार मोठा दर्जा होता आणि त्या दर्जातनं असं वाटायचं की अशा संस्थेतनी नोकरी करणं म्हणजे एक आपली प्रेस्टीज आहे. आणि त्यावेळी माझे शेतकरी जरी असेल, माझे वडील पण शेतकरी होते, कुटुंब माझं आमचं सगळे शेतकरी, आणि मी कुठंतरी बाबा त्या पतसंस्थेत नोकरीला लागलो, त्याचं फार मोठं समाधान होतं. आणि खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर एक खरोखर समाधान वाटतं की आपण काहीतरी एक नोकरी करतोय. आणि आयुष्यामध्ये एक प्रत्येकाचं स्वप्न असतं ना, काहीतरी बाहेरलं 4 रुपये मिळवलं की थोडंसं मुलगा मिळवत झाला, असं आईवडिलांनी सुद्धा समाधान वाटायचं. कारण आईवडील कायम शेतात असायचं. त्यामुळं सातत्यानं मी ती नोकरी चांगला करण्याचा प्रयत्न, चांगलं वागण्याचा प्रयत्न केला. कुठलाही दोष नसताना माझ्यावर काउंटर ढकललं म्हणून माझ्यावर दोष ठेवण्यात आला. मला फक्त एक भीती होती की ही नोकरी सोडली तर दुसरी नोकरी पकडायची कुठली. आणि त्यानंतर इथं जर थांबलो तर मला क्लार्कचं कॅशियरचं मॅनेजर होता येईल का नाही. कारण मला पुढं माझं भवितव्य त्यात पूर्णपणे अंधारमय वाटत होतं. एक तरी भीती होती की नोकरी सोडता येत नव्हती, आणि दुसरी होती की इथं थांबलो तर मी इथं या पदावरच काम करू शकणार, किंवा मला चूक माझी नसताना जर माझा अपमान होत असेल किंवा चुकीच्या पद्धतीने जर मला ट्रीटमेंट देत असतील तर मी इथं का थांबायचं. ही एक मनामध्ये द्विधा मनस्थिती होती माझी त्यावेळी. आणि त्यानंतर वाटत होतं की थांबावं की नाही थांबावं, हा प्रश्न निर्माण झाला होता. आणि एक दिवस विचार केला की माझं जर इथं करिअरच होणार नसेल, आणि त्यावेळी जास्तीत जास्त वर्ष किंवा 2 वर्षातनं कर्मचाऱ्यांना 50 किंवा 100 रुपये पगार वाढत होता, आणि त्यावेळी मला 600 रुपये पगार होता. मी विचार केला की 1 वर्ष किंवा 2 वर्ष जर मी इथं काढली तर जास्तीत जास्त किती होणार आहे, 700 किंवा लय तर 800 पगार होईल. मग 2 वर्ष आपण इथं काढू शकू का, आणि ह्याच्यावर माझं चालणार आहे का. कारण मला माझ्या आयुष्यात कुठंतरी पुढं जायचं होतं, आणि त्याबरोबर एक चांगल्या पद्धतीनं नोकरी प्रामाणिक करण्याची एक जिद्द होती. पण त्या शेणगव्यांच्यामुळे एक माझ्या मनामध्ये अशी खोट निर्माण झाली होती की मी इथं किती जरी चांगला राबलो, किती जरी प्रामाणिक काम केलं, तरी ही व्यक्ती काय मला माझ्या आयुष्यात इथं पुढं जाऊ देणार नाही. आणि त्यानंतर एक दिवस मी पेपर जे पुढारीला बातम्या असतात किंवा सकाळला ज्या बातम्या असतात त्यामध्ये नोकरीची जाहिरात असते, आणि त्या नोकरीची जाहिरात बघायसाठी मी सुरुवात केली. आणि त्यानंतर मी निर्णय घेतलाच पूर्णपणे की मला त्यावेळी कोणाचाही निर्णय योग्य असा वाटत नव्हता. आणि मी माझ्या स्वतःच्या मनाला ठरवलं की नाही, मला माझ्या आयुष्यात आता काहीतरी निर्णय घेणं गरजेचं आहे. आणि त्यावेळी मी जीवनात फार मोठं धाडस केलं की ही नोकरी सोडायची आणि दुसरी नोकरी धरायची.
आणि त्यानंतर मग पुढारीमध्ये एक जाहिरात आली. साने गुरुजीमध्ये प्रतिभा महिला पतसंस्था होता, त्या संस्थेकडं क्लार्क भरायचे होते. आणि त्या संस्थेला ह्या संस्थेत बिन सांगता मी काय केलं, त्या संस्थेत जाऊन इंटरव्ह्यू दिला. इंटरव्ह्यू दिल्यानंतर त्यांनी 4 दिवसानं मला संस्थेत बोलवलं. बोलवल्यानंतर जवळजवळ 21 जणं त्या इंटरव्ह्यूला होते. त्यापैकी आम्हाला 2 जणांना सिलेक्ट केलं. आणि मला वाटत होतं की मला घेणार नाहीत, कारण माझ्यापेक्षा एक वरचढ व्यक्ती तिथं होती. पण त्याला पतसंस्थेचा अनुभव नव्हता, मला अनुभव होता. आणि त्यांना थोडासा अनुभवी असणारा माणूस पाहिजे होता, कारण त्यांचा मॅनेजर सोडून गेला होता. आणि त्याचा फायदा मला बराचसाच झाला, कारण इथं थोडे दिवस मी शिक्षण घेतल्यामुळं किंवा अनुभव घेतल्यामुळं मला तिथं त्यांनी परदेशात माझी चॉईस केली. आता प्रश्न निर्माण झाला की तिकडं जायचं झाल्यानंतर इकडली नोकरी सोडावी लागणार आहे. आणि त्यानंतर मी परदेशात माझ्या आयुष्यातला पहिला निर्णय घेतला की एका जाग्याला बसून चुकीचा निर्णय की आयुष्य जर तिथं सडत असेल आणि आपल्याला मान सन्मान जर नसेल, आपल्याला जर किंमत नसेल, आपल्या राबणाऱ्याला जर किंमत नसेल, तर वेळांकशानं घेतलेला निर्णय हो अतिशय चांगला निर्णय असतो. आणि त्या पद्धतीने मी त्यावेळी असा निर्णय घेतला की ही संस्था सोडायची आणि आपण आता दुसऱ्या संस्थेकडं जायचं. आणि त्यानंतर जो मी निर्णय घेतला आणि त्या संस्थेमध्ये मी 1 महिना आधी राजीनामा देण्याचा प्रयत्न केला. आणि वैशिष्ट्य म्हणजे नियमाप्रमाणे मी 1 महिन्याचा राजीनामा देण्याआधीच त्या संस्थेनं मला सांगितलं की तुम्ही 4 दिवसामध्ये येऊन हजर राहू शकता. 1 महिन्याचा तिथं राजीनामा दिला आणि मी रजा टाकली. आणि त्यांना सांगितलं की शक्यतो तुम्ही जे काही कामगार भरू शकताय. आणि त्या पद्धतीने त्यांनी दुसरा कामगार तिथं माझ्या जागेवर घेतला. आणि त्या दिवशी एक 2-3 दिवस माझे होते ते फार बेचैनीचे गेले आणि झोप नव्हती, कारण नवीन जाणाऱ्या ठिकाणी आपण टिकतोय का नाही, किंवा ही सोडलेली नोकरी चुकीचं आहे का बरोबर आहे, ह्याचा विचार करायला फार वेळ मिळाला नाही. पण विचार डोक्यामध्ये एवढं टेन्शन होतं की परत जर नाही नोकरी मिळाली तरी काय करावे. आणि त्यानंतर त्या नोकरीवर मी रुजू झालो. रुजू झाल्यानंतर त्या संस्थेत गेल्यानंतर तिथं सुरुवातीचे 3-4 क्लार्क होते, मॅनेजर होते. आणि तिथं कामाची पद्धत जी माझी होती ती वाहून घेण्यासारखी होती, कारण संस्था 10:30 वाजता उघडत होती, 5:30 वाजता बंद होत होती. 10:15 वाजता मी संस्थेच्या दारात हजर असायचा. कोणीही कामगार नसायचे, पण मी स्वतः तिथं आधी 15 मिनटं, आधी अर्धा तास त्या संस्थेच्या दारात उभायचं. आणि त्यावेळी चेअरमन साहेब स्वतः येऊन संस्थेचं कुलूप वगैरे काढून किल्ले आपल्याकडे ठेवत होते. आणि त्यांना खरोखर समाधान वाटत होते की तुम्ही एवढे वेळेत कसं काय येताय. आणि त्या पद्धतीनं त्यांनी जे माझ्यावर विश्वास ठेवला होता आणि त्यानंतर संपूर्णपणे त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. तिथं मी क्लार्क म्हणून काम करत असताना क्लार्कचं कॅशियर झालो, कॅशियरचा मॅनेजर झालो, मॅनेजरचा जनरल मॅनेजरपत्र त्या संस्थेमध्ये मी काम करण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने केला. आणि त्यावेळी माझ्याकडं जवळजवळ 50 कामगार माझ्या हाताखाली होते. अशा पद्धतीनं एकाच ठिकाणी राहून तुम्ही थांबण्यापेक्षा तुम्ही आयुष्यात धाडसी निर्णयसुद्धा घेणं फार गरजेचं असतं.